सांगली पोलिसांची मोठी कारवाई। 11 पिस्तुलांसह 22 जिवंत काडतुसे जप्त, तिघांना अटक। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई। आटपाडी सांगली जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे तसेच शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने राबवलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली। आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी फाटा, खरसुंडी आणि आटपाडी परिसरातून 3 आरोपींना ताब्यात घेत 11 पिस्तूल, 22 जिवंत काडतुसे, 2 स्पेअर मॅगझिन आणि काळ्या रंगाची सॅक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रेकॉर्डवरील आरोपी मयुरेश मनोहर आदाटे वय 25 राहणार विटा हा आटपाडी भिवघाट मार्गावरील नेलकरंजी फाटा येथे कमरेला पिस्तूल खोचून थांबला असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 1 पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। चौकशीत त्याने हे पिस्तूल मारुती अशोक गुजले वय 24 राहणार जांभूळमळा तालुका खानापूर याच्याकडून घेतल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी गुजले याला खरसुंडी परिसरातून ताब्यात घेतले। त्याच्याकडून 3 पिस्तूल व 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। पुढील चौकशीत गुजले यांनी ही शस्त्रे वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे वय 21 राहणार ताडाची वाडी तालुका खानापूर सध्या राहणार चाकण पुणे याच्याकडून घेतल्याचे सांगितले। पोलिसांनी आटपाडी परिसरातून इंगळेला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 7 पिस्तूल, 14 जिवंत काडतुसे, 2 स्पेअर मॅगझिन व काळ्या रंगाची सॅक जप्त करण्यात आली। पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही शस्त्रे मध्य प्रदेशातील सेंधवा येथील पाजी नावाच्या व्यक्तीकडून आणून जादा विक्रीने करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम व मनाई आदेशाच्या उल्लंघनाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजदार संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंके, अतुल माने, हनुमंत लोहाड, सुशील मस्के, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साखरपे, सुनील जाधव, अभिजित ठाणेकर, ऋतुराज होळेकर, सुमित सूर्यवंशी, रोहन गस्ते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे, सुशांत चिले तसेच सायबर पोलीस ठाणे सांगलीचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील आणि इम्रान महालकरी यांच्या पथकाने केली। जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व गंभीर गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध ही विशेष मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले।